येथील हडपसर येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ येवल्यातील सकल हिंदू समाज आक्रमक होत येवला शहरातील विंचूर चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करत आरोपीला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे। यावेळी हडपसर मध्ये काढलेल्या विषयावर आमचे दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्यावर एका जिहाद्यांनी दगडफेक केली। आज तो भारत मातेच्या कुशीत राहून सुद्धा छत्रपतींचा आदर सन्मान त्यांनी केला नाही आणि त्यांनी दगडफेक केली। आमच्या छत्रपतींवर आज त्यांच्यासाठी आम्ही सर्व हिंदू बांधव जीव द्यायची तयारी ठेवतो। ज्यांच्यासाठी रक्ताचे सडे सांडले तरी चालेल, पण आम्ही हे खपून घेणार नाही। आज जर प्रकार जर कायम घडत राहिला तर सरकारने याच्यावर लक्ष घालावं। अन्यथा जर शिवाजी महाराजांचे भक्त शिवभक्त जर रस्त्यावर उतरले तर सरकार सहित कोणाला सोडणार नाही। कारण हा शब्द आमच्या अस्मितेचा आहे, आमच्या अभिमानाचा आहे। शिवाजी महाराज आमचा अभिमान, आमचा गर्व आहे आणि हा जो व्यक्ती तो भारत मातेच्या युक्तीने चालणार नाही, तर पाकिस्तानाच्या दुर्बुद्धीने चालणारा व्यक्ती आहे। हा पाकिस्तान जिहादी व्यक्ती आहे, सगळी त्यांची वृत्ती। कारण असा या भारतभूमी या विश्वात असा एक सुद्धा देश नाही तो या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत नाही। सगळेजण मानच ठेवतात छत्रपती शिवाजी महाराजांचा, पण असं कोणता फक्त एकच देश आहे तो म्हणजे पाकिस्तानच फक्त या देशाचा अपमान करतो। म्हणजे त्यावरून लक्षात घ्यायचं हा जिहादी पाकिस्तान वृत्तीचा आहे। हे जर असंच चालत राहिलं तर आम्ही खपून देणार नाही। आज आम्ही रास्ता रोको आंदोलन केलं, जर भविष्यात ही घटना घडली तर तीव्र आंदोलन छेडू आणि सरकारला सुद्धा घाम पडू आणि कायदा आम्ही आमच्या हातात घेऊ। मग त्यावेळेस जय भवानी जय शिवराय। आज येवला येथे रास्ता रोको करण्यात आलेला आहे। पुण्यामध्ये पुणे हडपसर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर या जिहादी प्रवृत्तीच्या व्यक्तीने दगडफेक केलेली आहे। त्याच्या निषेधार्थ येवला विंचूर चौफुली येथे रास्ता रोको करण्यात आलेला आहे आणि भविष्यात असली घटना कुठं घडू नये त्याकरता शासनाने 10 वर्ष कठोर शिक्षेची अंमलबजावणी करून नवीन कायदा पारित करावा अशी विनंती शिवकर्णींच्या वतीने या ठिकाणी करण्यात आली। अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पावर पुण्यामध्ये एका जिहादी तरुणाने दगड मारून फेकला आणि त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले। अशा जिहादी प्रवृत्तीचं पालनपोषण या महाराष्ट्रात होऊ नये यासाठी सरकारने त्याच्यावर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशा जिहादी प्रवृत्ती ठेचून काढावे। कोणत्याही महापुरुषाचा अपमान या महाराष्ट्रात झाला नाही पाहिजे याची पुढे काळजी घेण्यासाठी अखंड हिंदू परिवाराच्या तरुणांच्या वतीने इथं येवला शहरामध्ये जो रास्ता रोको करण्यात आला त्याच्यात आम्ही सहभागी झालो आणि आम्ही प्रशासनाला विनंती केली तर असे लवचिक घडणारे प्रकार ज्याच्याने शासनाच्या कायद्याचा भंग होतो त्याच्यावर आळा बसावा, अशा जिहादी प्रवृत्तींना योग्य ते शासन हवं यासाठी आम्ही इथं सर्व